प्रभूमध्ये सर्वांना शालोम, सलाम. आजच्या मननासाठी जो विषय आहे तो आहे सौम्यता. पवित्र आत्म्याचं फळ सौम्यता या विषयावर आज आपण ऐकणार आहोत. सौम्यता ही एक वैयक्तिक गुणवत्ता आहे. सौम्य म्हणजे दयाळू. सौम्य हा वागण्याचा गुण आहे, ज्याप्रमाणे नम्र वर्तन किंवा सौम्य वर्तन अथवा दयाळू वर्तन. स्वभावाची जी संवेदनशीलता आणि दयाळू वर्तन त्यालाच सौम्यता असं म्हटलं जातं. जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनातून आम्हा मानवांना सौम्यता दाखवली आहे. येशूने अनेक आजारी आणि पीडित लोकांची काळजी घेतलेली आहे. त्याने सर्वात वाईट आणि पापी लोकांची काळजी घेतलेली आहे. आणि मग ज्यावेळेस येशू अशा पीडित लोकांची आणि जे पापामध्ये आहेत अशा लोकांची येशू काळजी घेत होता, त्यावेळेस जकातदार आणि पापी लोक, जे परुषी लोक होते, ते म्हणत होते की हा पापी लोकांचा मित्र आहे आणि समाजातील सर्व तुच्छ लोकांचा मित्र म्हणून हे येशूला संबोधत होते. जर आपण मत्तेयाचा 11वा अध्याय आणि 19वे वचन जर आपण ऐकलं तर त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा, खादाड व दारूबाज मनुष्य जकातदारांचा व पापीजनांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते. आणि मग जर आपण पुढे जाऊन पाहिलं तर मत्तेयाच्या 11व्या अध्यायामध्येच 29व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. अविश्वासणारे जे होते ते येशूची निंदा करत होते आणि मग येशूला जकातदार आणि पापी लोकांचा मित्र असं ते म्हणत होते. येशू त्यांच्या पापामध्ये कधीच सहभागी झाला नाही, परंतु येशू त्या लोकांना पापापासून सोडवण्यासाठी तो त्यांचा मित्र झाला होता. आणि हे जे परुषी होते हे अतिशय कठीण हृदयाचे होते आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. परंतु आपण जे आत्ताच वचन वाचलं, मत्तेयाचा 11वा अध्याय आणि 29वे वचन आहे की येशू स्वतः म्हणत आहे की मी मनाचा सौम्य आणि लीन आहे. येशू हा मनाने अतिशय सौम्य आणि लीन आहे. आणि तो पुढे म्हणत आहे की जे त्याचे जू आपणावर घेतील त्यांना विसावा मिळेल. आणि परमेश्वराचं, प्रभूचं जे जू आहे ते अतिशय हलकं आहे आणि तो जो विसावा देणार आहे तो विसावा हा अंतःकरणाचा विसावा आहे. आपण पाहतो की ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक समस्या, अडचणी, कष्ट हे सर्व काही आहे. परंतु ख्रिस्ती जीवनामध्ये ह्या अडचणी, ह्या क्लेश, समस्या हा मनुष्य एकटा सहन करत नसतो. ते एकट्याने सहन करायचं नसतं, तर प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत येशू हा जोडीला आहे. मग ते आपला आजारपण असो, आपल्याला क्लेश असो, संकट असो, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असो, आपण कधीच एकटे नसतो प्रियांनो. तर ह्या सर्व समस्यांमध्ये आमच्या सोबत जो असतो तो प्रभू येशू असतो आणि तो कधी आम्हाला सोडत नाही. आमच्या अशा परिस्थितीमध्ये त्याची कृपा आम्हाला पुरेशी असते. आणि म्हणून विश्वासणारे नेहमी ही एक चूक करतात की ते म्हणजे जीवनाचं जे सर्व ओझं आहे, ज्या चिंता आहेत त्या स्वतःच्याच खांद्यावर वागवतात आणि म्हणतात की मी देवावर विश्वास ठेवतो, मी विश्वासणारा आहे. परंतु जे आमचं चिंतांचं ओझं आहे, जे आमचं काळजांचं ओझं आहे,
ते आम्ही स्वतःच आमच्या खांद्यावर वागवावं अशी देवाची इच्छा मुळीच नसते. आणि म्हणून येशू आम्हाला म्हणत आहे की माझे जूक सोयीचं आहे आणि हलकं आहे. आणि म्हणून आज आम्हाला येशूचं सोयीचं जू स्वीकारणं योग्य असं आहे. आपण पाहतो की सौम्यतेचा संदेश बायबलमध्ये अनेक प्रसंगामध्ये दिसून येतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला विनम्रतेने, प्रेमाने व संयमाने जगायला प्रोत्साहन मिळते. ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये सौम्यतेचा संदेश ऐकतो किंवा सौम्यतेबद्दल वचनं ऐकतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये विनम्रता येते, देवाचं प्रेम येतं आणि देवाचा संयम येतो आणि मग आम्हाला आमचं जीवन जगायला अतिशय प्रोत्साहन मिळतं. सौम्यता म्हणजे केवळ बाह्य आचरण नाही, तर आपल्या अंतःकरणातून येणारी ती एक वृत्ती आहे. उगीचच मी म्हणणार की मी फार सौम्य आहे आणि माझं बाह्य आचरण मी अतिशय सौम्यतेने जगणार, मग मी समाजामध्ये, कुटुंबामध्ये, माझ्या शेजारी पाजारी सगळीकडं मी अतिशय सौम्यतेने वागणार. परंतु हे सौम्यता म्हणजे केवळ बाह्य आचरण नाहीये प्रियांनो, तर आम्हाला आमचं जी सौम्यता आहे ती आमच्या अंतःकरणातून येणारी एक वृत्ती आहे आणि तो एक गुण आहे. तो आम्ही दुसऱ्यांसंगती वागत असताना आमच्या मनातून ती सौम्यता आणि तो नम्रपणा, तो लीनपणा आमच्या अंतःकरणामधून तो बाहेर पडत असतो. आणि जेव्हा हा सौम्यता गुण आमच्या अंगी असतो तेव्हा आम्हाला शांतीचा अनुभव मिळतो. आमच्या अंतःकरणामध्ये एक विशिष्ट अशी शांती आम्हाला प्राप्त होते. आपण पाहतो की गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये पौलाने पवित्र आत्म्यांच्या फळांचा उल्लेख केलेला आहे आणि ज्यामध्ये सौम्यता, त्यालाच जेंटलनेस असं म्हटलं जातं, हा एक महत्त्वाचा गुण आहे. सौम्यता म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि कृतीमध्ये विनम्रता, सहनशीलता असणे आणि त्यामध्ये करुणेचा समावेश असणे. बघा प्रियांनो, सौम्यता म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टींचा समावेश यामध्ये येत आहे. जे आमचे विचार आहेत, जे आमच्या भावना आहेत, आमच्या कृतीमध्ये सुद्धा विनम्रता पाहिजे. आमच्यामध्ये उद्धटपणा असता कामा नये, अरेरावी असता कामा नये. तर आमच्यामध्ये आमचे जे विचार आहेत, आमच्या ज्या भावना आहेत, त्या अतिशय विनम्र अशा पाहिजेत. कुणी आमच्या विरुद्ध काही केलं तर ती सहनशीलता आमच्यामध्ये पाहिजे, ते सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये पाहिजे आणि त्यामध्ये एक करुणा किंवा दयाळू स्वभाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून गलतीकरास या पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन लिहिलेलं आहे की आत्म्याचं फळ म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रिय दमन हे आहे आणि अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जर आपण पाहिलं तर ही सर्व जी पवित्र आत्म्याची फळं आहेत ही एकात एक गुंफलेली आहेत. प्रीती वेगळी करता येत नाही, आनंद वेगळा करता येत नाही किंवा सहनशीलता वेगळी करता येत नाही, विश्वासूपणा, सौम्यता ही फळं अशी वेगवेगळी करता येत नाहीत. ही सर्व एकमेकांशी संलग्न आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्याप्रमाणे येशू स्वतः सौम्य आणि नम्र असल्याचे सांगतो, तो आपल्या शिष्यांनाही आपल्याला नम्र होण्यास सांगतो. आताच आपण वचन वाचलं की येशू म्हणतो मी स्वतः सौम्य आहे आणि नम्र आहे. आणि मग तो आपल्या शिष्यांना म्हणजे आम्हाला सुद्धा सांगत आहे की तुम्ही सुद्धा नम्र व्हा. आज आम्ही म्हणू शकतो का येशू सारखं, की येशू म्हणतो जो मी सौम्य आणि नम्र आहे. आपण मगाशीच वाचलं की मत्तेय याचा 11वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. किती सुंदर वचन आहे. येशू स्वतः म्हणत आहे की मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे. असं आम्ही त्याचे शिष्य
समजून म्हणू शकतो का, हो मी मनाचं लीन आहे आणि सौम्य आहे? नाही प्रियांनो, आमची ही लीनता आणि नम्रता ही बाह्य आचरणात आहे. आमच्या अंतःकरणातून ती येणारी ती वृत्ती आमच्या ठायी नाहीये. आणि म्हणून आम्ही मोठ्या धाडसाने म्हणूच शकत नाही की आम्ही प्रभूसारखेच आम्ही लीन आहोत आणि सौम्य आहोत. ज्यावेळेस पौल हा नम्रतेने आणि सौम्यतेने कार्य करत होता, प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि 19वं वचन आपण ऐकूयात. म्हणजे फार नम्रतेने आसवे गाळत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. आपण बघतो की संत पौलाचं जीवन हे अतिशय कठीण होतं आणि अतिशय कठीण प्रसंगांना त्यांनी तोंड दिलेलं आहे. आणि मग तो म्हणत आहे की मी फार नम्रतेने आणि आस्व गाळत यहुदांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकट सोसत मी प्रभूची सेवा केलेली आहे. संत पौलाने प्रभूची सेवा कशी केली तर अतिशय नम्रतेने केलेली आहे. आसवे गाळत, आमच्या डोळ्यात अश्रू केव्हा येतात? जेव्हा आम्हाला खूप क्लेश होतात, दुःख होतं, आमचं मन अगदी हवालदिल होतं, नानाविध संकटांनी आम्हाला ज्यावेळेस घेरलेलं असतं, त्यावेळेस आपोआप आमच्या डोळ्यातून अश्रू येतात, आसव येतात. आणि संत पौल म्हणतो, आसव गाळत आणि यहुद्यांच्या कटामुळं जी संकटं माझ्यावर आली, ती संकट मी सोसत आहे आणि त्यामध्ये मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. पहा प्रियांनो, या ठिकाणी संत पौलाने नानाविध परीक्षांचा सामना सौम्यतेने केलेला आहे. आज आमच्यावर छोटंसं संकट जरी आलं, आमच्यावर छोटंसं आजारपण आमच्या जीवनात आलं, एखादी समस्या आली, तर आमची सौम्यता कुठे गायब होते. त्या सौम्यतेने आम्ही प्रभूच्या चरणाजवळ बसू सुद्धा शकत नाही आणि सेवा करणं तर अतिशय दूरची गोष्ट आहे. परंतु संत पौलाने प्रभूची सेवा अतिशय लीनतेने आणि सौम्यतेने केलेली आपल्याला दिसते. ज्यावेळेस संत पौल हा देवाची सेवा करत होता, त्यावर त्याच्या मनावर खूप भावनिक असा ताण होता. दुःखाने त्याने अश्रू गाळलेले होते. खूप चौकशांना त्याला तोंड द्यावे लागले. यहुद्यांनी त्याच्या विरुद्ध जो कट केला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचा खूप छळ केला होता, एवढे असूनही त्याने आपले सेवा कार्य धैर्याने चालू ठेवले. केवळ त्याच्या ठायी सौम्यता होती, म्हणून पौलाने प्रभूची सेवा त्या सौम्यतेद्वारे केलेली आहे. येशू हा स्वतः सौम्य होता आणि लीन होता. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले, त्याला अटक झाली, त्यावेळेचा प्रसंग जर आपण पाहिला तर योहानकृत शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायामध्ये तो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो. येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला आणि तेथे एक बाग होती. तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा जो येशूला धरून देणार होता त्या यहुदा इस्करियोतलाही माहीत होती. आणि मग येशू नेहमी आपल्या शिष्यांसोबत त्या बागेमध्ये जात असायचा. आणि मग अचानक तिथे सैनिकांची तुकडी आली, मुख्य याजक आले आणि परुषी आणि स्वतः यहुदा इस्करियोत देखील त्या ठिकाणी सर्वजण आले. त्यांच्या हातामध्ये दिवे होते, मशाली होत्या आणि शस्त्र होते. आणि हे सर्वजण येशूला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि येशू त्यांना पुढे जाऊन स्वतः विचारत आहे की येशूने त्यांना विचारले, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी उत्तर दिले, नासरेतकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. धरून नेणाऱ्या लोकांना येशू स्वतः सांगत होता की मीच तो आहे. किती सौम्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. येशूला सगळं काही माहीत होतं की त्याला धरून देणार आहेत, त्याला वधस्तंभावर खिळणार आहे. जो प्याला त्याला पेवायचा होता, तो पित्याने दिलेला प्याला त्यांनी सौम्यतेने स्वीकारलेला होता. आणि हे त्याला सर्व माहीत होतं.
तरी तो स्वतः त्या लोकांना विचारत आहे की तुम्हाला कोण पाहिजे. आणि मग ते लोक म्हणत आहेत की आम्ही नासरेतकर येशूला शोधत आहोत. आणि येशू म्हणत आहे की तो मीच तो आहे. ही सौम्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे आपण पाहतो योहान याचा 18वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, शिमोन पेत्राजवळ तलवार होती आणि ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचं नाव मल्क होतं. आता पेत्राला खूप राग आला की येशू ख्रिस्ताला धरून नेत आहेत, आणि म्हणून त्याने काय केलं, त्याची तलवार त्याने काढली आणि जो प्रमुख याजकाचा जो दास होता त्या दासाचा कानच त्या ठिकाणी त्याने कापून टाकलेला आहे. परंतु येशू पेत्राला काय म्हणत आहे, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? असा प्रतिप्रश्न प्रभू येशू पेत्राला विचारत आहे. जो पित्याने दिलेला प्याला सौम्यतेने येशूने स्वीकारलेला होता, त्या ठिकाणी येशू स्वतः त्या ठिकाणी अटक झालेला आहे. जर पुढं आपण पाहिलं तर पिलात त्याला म्हणत आहे, पहा त्याच्या ठाई मला काही अपराधच सापडत नाहीये. येशूच्या ठाई मला काहीच अपराध दिसत नाही. तरी मुख्य याजक आणि कामगार जे होते ते ओरडत होते, याला वधस्तंभावर खिळा, याला वधस्तंभावर खिळा. ते देखील वधस्तंभ जो त्याने साहिला तो देखील त्याने अतिशय लीनतेने आणि सौम्यतेने साहिला. कुठल्याच गोष्टीचा प्रतिकार प्रभू येशूने त्या ठिकाणी केला नाही प्रियांनो. आणि यशया 53 याच्या 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे आणि लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. प्रियांनो, हीच प्रभू येशूची सौम्यता. आणि म्हणून तो एवढ्या मोठ्या धाडसाने वचनामध्ये म्हणत आहे, मत्ते याचा 11वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. खरोखर प्रभू येशू मनाचा सौम्य आणि लीन होता, म्हणून त्याने आम्हा पापी लोकांसाठी तो वधस्तंभ वाहिलेला आहे. आणि म्हणून क्रूर सांगळे त्यांच्या गीतामध्ये लिहितात, किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारा याला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारा याला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने नम्र होऊन हे पापी जग तारलं, आणि म्हणून हा जो ख्रिस्त माझा तारणारा जो आहे तो मला अतिशय प्रिय आहे. मी त्याच्यावर फार प्रेम करतो, कारण त्याने स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावर केलेलं आहे. हीच ती प्रभू येशूची सौम्यता आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपण पाहूयात नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 1 वचन. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 1 वचन मी वाचत आहे. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. आपण जर हे वचन नीतिसूत्रामधलं वाचलं तर या वचनामध्ये आपल्याला समजतं की सौम्य भाषणाचे महत्त्व काय आहे. मृदू उत्तर म्हणजे अतिशय शांततेत अगदी हळू आवाजामध्ये दिलेलं उत्तर कोपाचं निवारण होतं. जो राग आहे तो राग शांत केला जातो. आमच्या ठाई जे सौम्य शब्द आहेत ते शब्द राग शांत करण्यास मदत करतात, परंतु जे कठोर शब्द आहेत त्या कठोर शब्दाने राग निर्माण होतो, क्रोध उत्तेजित होतो. आणि मग एक देवाचे सेवक एक स्वतःबद्दल सांगत होते की ज्या ठिकाणी मी राहत होतो तेथे एका शेजाऱ्याने एक कुंपण घातलं आणि त्या शेजाऱ्याकडे एक कुत्राही होता. आता तो जो कुंपण घालणारा जो होता शेजारचा तो माळी,
तो भयंकर वाईट होता आणि तो त्या सेवकांचे जे झाडं होते, जे रोपं होते, त्या रोपांना तो वाढूच देत नव्हता. आणि मग हे देवाचे सेवक एके दिवशी संध्याकाळी बाहेर फिरायला गेले. तेव्हा तो कुत्रा, त्या शेजारच्या माळ्याचा कुत्रा काहीतरी खुडबुड करत होता. ज्या ठिकाणी कुंपण घातलेलं होतं त्या ठिकाणी तो काहीतरी खुडबुड करत होता. आणि दुरूनच त्या सेवकाने त्या कुत्र्याला पाहिलं आणि मग आपल्या हातातली जी काठी होती ती काठी त्या सेवकाने त्या कुत्र्याच्या दिशेने फेकली. आता सेवकांना वाटले की कुत्र्याने तिथून निघून त्याच्या घरी निघून जावं. जर त्याला काठी फेकून मारलेली आहे तर कुत्रा तिथं न थांबता त्याने ताबडतोब त्याच्या घरामध्ये निघून जावं अशी त्याची सेवकाची इच्छा होती. परंतु घडले मात्र वेगळेच. तो कुत्रा काही घाबरला नाही आणि तो त्याच्या घरी पण गेला नाही, पण जी काठी त्या सेवकाने फेकलेली होती ती काठी त्या कुत्र्याने तोंडात पकडून तो त्या सेवकाजवळ आला आणि मग शेपूट हलू लागला आणि त्या सेवकाच्या पायाजवळ त्या कुत्र्याने ती काठी टाकली आणि अतिशय करुण नजरेने, प्रेमाने तो त्या सेवकाकडे पाहू लागला. मग सेवक काय करणार? शेवटी सेवकाने त्याच्या कुत्र्याच्या पाठीवर हळूवारपणे थोपटले आणि म्हटले, किती छान कुत्रा आहे हा, मी उगाचच त्याच्यावर चिडलो आणि याबद्दल त्यांना वाईट वाटलं. कित्येकदा असं होतं, या गोष्टीवरनं आपल्याला शिकायला मिळतं की कित्येकदा असं होतं की आपण कठोर शब्दाने राग वाढवत जातो, परंतु जी गोष्ट सौम्यतेने आपण घेतो त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो. आणि या ठिकाणी ह्या अतिशय हा जो प्राणी होता कुत्रा, त्याने प्रेमच व्यक्त केलं. जरी त्याच्यावर या सेवकाने, देवाच्या सेवकाने राग निर्माण केला, त्याला काठी फेकून मारली, परंतु त्याने प्रेमानेच तो त्याच्या जवळ आला, त्याची काठी पुन्हा त्याला दिली. आज अशी सौम्यता आमच्या ठायी पाहिजे. आम्हाला सुद्धा राग अनावर होत नाही, त्यावेळेस आम्हाला त्या रागाला आवर घालायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रीतीने त्या ठिकाणी मृदू उत्तर दिलं पाहिजे की जेथे कोपाचे निवारण होते. आपण व्यभिचारी स्त्रीचं उदाहरण पाहूयात. योहानकृत शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येशू मंदिरात आला आणि तिथं अनेक लोक त्याच्या मागे मागे आले आणि मग येशू त्या लोकांना शिकवू लागले. मग तिथे काही शास्त्री आले, काही परुषी आले आणि त्यांनी एका स्त्रीला पकडून आणले आणि येशू समोर उभे केले आणि येशूला सांगितलं की आम्हाला ही स्त्री व्यभिचार करताना आढळली आहे. आणि मग ते म्हणाले की गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत होती. मोशेने जे नियमशास्त्रात अशी आज्ञा केलेली आहे की अशांना दगडमार करावा, तर मग आपण काय म्हणता? हे जे लोक होते, हे लोक येशूला काहीतरी कशात तरी अडचणीत आणण्यासाठी शोधत होते. आणि मग या ठिकाणी येशूने त्यांना काही प्रत्युत्तर कठोर शब्दांनी दिलं नाही. येशू खाली बसला आणि खाली ओनून जमिनीवर काहीतरी लिहू लागला. मात्र हे जे शास्त्री परुषी होते, हे एकसारखे विचारत राहिले की सांगा गुरुजी, या स्त्रीचं काय करायचं? हिला जसं मोशेने सांगितलंय, मोशेच्या नियमशास्त्रानुसार दगडमार करून हिला ठार मारायचं का? मात्र या ठिकाणी येशूने कुठेच कठोर शब्द उच्चारले नाही आणि म्हणून त्याने काय केलं, अतिशय मृदू उत्तर दिलं. सौम्य शब्दामध्ये तो म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग पुन्हा तो खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. कितीतरी अगदी सौम्यतेने हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग येशू ख्रिस्ताने हाताळलेला आहे. ज्यावेळेस ती व्यभिचारी स्त्री त्याच्याकडे पकडून आणण्यात आली आणि शास्त्री परुषी अगदी कठोर शब्दात येशूला विचारत होते की सांगा गुरुजी, हिला काय शिक्षा द्यायची? आणि मोशेचं नियमशास्त्र तर असं आहे, त्यांना दगडमार करून त्यांना ठार मारायचं आहे.
आणि या ठिकाणी येशूने अगदी मृदू शब्दामध्ये सौम्यतेने उत्तर दिलेलं आहे की तुमच्यामध्ये जो कोणी निष्पाप असेल ना, त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आणि थोड्या वेळानंतर पाहिलं तर सर्व जमा झालेले लोक एकामागून एक निघून गेले आणि त्या ठिकाणी फक्त येशू आणि पापी स्त्री हे दोघंच राहिले. मग येशू तिला म्हणाला की तुला दोष लावणारे कुठे आहेत, कुठे गेले सर्व? आणि मग प्रभू येशू तिला म्हणत आहे की मीही तुला दोष लावत नाही, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस. प्रभू येशूने तिला कोणतीच शिक्षा त्या ठिकाणी सुनावली नाही, तर तिला क्षमा केली आणि क्षमा करून तिला सांगितलं की जा, आता यापुढे तू पाप करू नकोस. ही आहे आमच्या प्रभू येशूची सौम्यता. आम्ही कुणाला माफ करू शकू का एवढ्या मोठ्या मनाने? त्यांच्याबद्दल आम्ही इतकी सौम्यता दाखवू शकू का प्रियांनो? नाही. पण जर प्रभूची ही सौम्यता इतकी अद्भुत आहे, तर आम्ही त्याचे शिष्य, आम्ही सुद्धा ही सौम्यता आम्ही अनुभवली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ही वृत्ती पाहिजे. बाह्य स्वरूप नसून, बाह्य आचरण नसून, आमच्या अंतःकरणामध्ये ही सौम्यता, ही वृत्ती असणं अतिशय गरजेचं आहे. 2 तिमथ्य याचा 2 अध्याय आणि 24 आणि 25 हे वचन आपण ऐकूयात. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. या वचनामध्ये लिहिलंय की प्रभूच्या दासाने भांडू नये, म्हणजेच देवाच्या सेवकाने भांडू नये. आम्ही सर्वजण त्याचे दास आहोत. आम्ही सर्वजण त्याचे सेवक आहोत. आम्ही निरनिराळ्या प्रकारे त्याची सेवा करत आहोत. कोण प्रार्थना करत आहे, कोण वचन वाचत आहे, कोण गीताद्वारे, कोण शिक्षण देत आहे, कोण संदेश देत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सर्वजण प्रभूची सेवा करत आहोत, म्हणजेच आम्ही प्रभूचे सेवक आहोत. आणि आम्हाला हे वचन आम्हाला सांगत आहे की प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्यांना विरोध करणाऱ्यांसोबत सौम्यपणे वागावे. जर आमचा कोणी विरोध करत असेल तर त्यांच्या संगती आम्ही कसं वागायचंय? सौम्यपणे वागायचंय. प्रभूचा सेवक हा खरे तर प्रभूचा दास आहे आणि जेथे सौम्यता व सहनशीलता आहे, तेथे दास हा शब्द समर्पक आहे. ज्या ठिकाणी सौम्यता आहे आणि सहनशीलता आहे, त्या ठिकाणी सेवक म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणावं मी प्रभूचा दास आहे. दास हा शब्दच समर्पक आहे आणि म्हणून संत पौल नेहमी म्हणतो की मी प्रभूचा दास आहे. आज आम्ही सुद्धा प्रभूचे दास आहोत आणि दास हा शब्दच आम्हाला समर्पक असा आहे, कारण त्याच्यामध्ये सौम्यता येते आणि सहनशीलता येते. आणि मग आम्हाला वचन सांगत आहे की प्रभूच्या दासाने भांडू नये. आम्हाला तो खूप मोठमोठ्याने भांडता येतं. आम्हाला सर्वांनाच भांडता येतं, परंतु आम्हाला वचन सांगत आहे की प्रभूच्या दासाने भांडू नये. प्रभूच्या दासाने सत्य सांगावे, पण वादविवाद करू नये. प्रभूचा दास सर्वांसंबंधी सौम्य आणि शिकवण्यात निपुण असावा. जेव्हा आपण येशूच्या जीवनाकडे पाहतो प्रियांनो, तेव्हा सर्व लोकांशी समान प्रेम ठेवून येशूने सौम्यता दाखवली आहे. कुठेही पहा, प्रभूने ज्या ज्या ठिकाणी फिरून सेवा केली, दाखले सांगितले, स्वर्गाच्या राज्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, अनेक पीडित आजारी लोकांना बरं केलं, अनेकांना सैतानी बंधनातून मुक्त केलेलं आहे. त्यावेळेस प्रभू येशूने सर्व लोकांशी समान प्रेम ठेवून सौम्यता दाखवलेली आहे.
आणि विशेष करून जे लोक पापात बुडालेले होते अशा लोकांवर प्रभू येशूने प्रीती केलेली आहे. त्यांना मदत करण्यासाठी तो पुढे सरसावला, कारण येशू हा खूप दयाळू आणि सौम्य होता. प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि 38वे वचन मी आपणासाठी वाचत आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. प्रभू येशू सोबत स्वतः देव होता, परमेश्वर होता, आणि म्हणून हा पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक त्याला केलेला होता. आणि हा येशू सत्कर्मे करत सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना तो बरे करत फिरत होता. येशूची सेवा काय होती? केवळ उपदेश न करता चांगले काम करणे, नुसते छान छान बोलणे नव्हे, तर लोकांचे भले करणे, त्यांना सैतानाच्या जोखडातून वाचवणे. येशूला फक्त आत्मे जिंकायचे नव्हते, परंतु येशूने सौम्यतेने लोकांवर प्रीती केलेली आहे आणि त्यांची आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्हीही काळजी प्रभू येशूने घेतलेली आहे. जर आम्ही प्रभूचे दास आहोत तर सर्वात प्रथम आम्हाला भांडायचं नाहीये, प्रभूच्या दासाने भांडू नये आणि त्याने सर्वांबरोबर सौम्य राहावं आणि शिकवण्यामध्ये निपुण असं पाहिजे आणि त्यांची काळजी सुद्धा आम्हाला घेतली पाहिजे. त्यांच्यावर आम्हाला प्रीती सुद्धा करायची आहे. आणि त्याचं उदाहरण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्या पुढे जे काही वचन आहेत 32व्या वचनापासून त्या वचनामध्ये की 4000 पेक्षाही अधिक लोक 3 दिवसापासून येशूच्या सोबत होते. आणि या लोकांनी काहीच खाल्लेलं नव्हतं, परंतु ते येशूच्या मागे मागे चाललेले होते. येशू त्यांना शिकवत होता आणि ते दास होते आणि ते मागे मागे चालत होते. आणि मग येशूला त्यांचा फार कळवळ आला आणि मग येशूला काळजी वाटायला लागली. तो काळजीत होता आणि मग त्यांनी शिष्यांना विचारलं की आपण यांना जेवण देऊया. हे 3000 लोक 4000 लोक 3 दिवसापासून आपल्या सोबत आहेत आणि यांनी काही खाल्लेलं नाही, याची काळजी प्रभू येशूला वाटू लागली. आणि मग शिष्य म्हणाले, अहो रानामध्ये इथं काय मिळणार आहे खायला? परंतु एकाजवळ 7 भाकरी आणि काही मासे होते. आणि मग प्रभू येशूने त्या 7 भाकरी घेतल्या, ते मासे घेतले आणि त्याच्यावर प्रार्थना केली, उपकार स्तुती केली आणि सर्वांना जेवण वाढलं. सर्वजण जेवून तृप्त झाले आणि 7 टोपल्या त्या भाकरीच्या त्या ठिकाणी उरलेल्या आहेत. अशा प्रकारे येशूने लोकांना सौम्यतेने शिक्षण देऊन त्यांची काळजी घेतलेली दिसते. प्रियांनो, आज आम्हाला सुद्धा आत्मपरीक्षण करायचं आहे की हे जे पवित्र आत्म्याचं फळ आहे सौम्यता, हे आमच्यामध्ये आहे का? आणि नसेल तर ते आमच्यामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण प्रभू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. आज आम्हाला सुद्धा मनाने सौम्य व्हायचंय आणि लीन व्हायचं आहे. आणि आम्हाला जी सेवा संत पौलाने केली, संत पौलाने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये प्रभूची सेवा केलेली आहे, लीनतेने आणि सौम्यतेने सेवा केलेली आहे. आज आम्हाला सुद्धा प्रभूची सेवा करत असताना आम्हाला सुद्धा लीन आणि सौम्य व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण शिकलो की प्रभूच्या दासाने भांडू नये, तर सर्वांसोबत सौम्यतेने आणि सहनशीलतेने आचरण करावं. प्रभू करो आजचं वचन आमच्यासाठी तो आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.